brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. येत्या 23 एप्रिलला महाराष्ट्रातल्या 2 विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूक पार पडणार आहे. बारामतीतून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं नाव जवळपास निश्चित मानलं जात असलं तरी सुद्धा अहिल्यानगर जिल्ह्यातल्या राहुरी विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचं टेन्शनही वाढण्याची शक्यता आहे. कारण शिवाजी कर्डिले यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र अक्षय कर्डिले यांना उमेदवारी देण्याची मागणी कर्डिले कुटुंब किंवा भारतीय जनता पार्टीकडून केली जात असताना तिथे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी निवडणूक लढवण्याचे संकेत दिलेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट, भारतीय जनता पार्टीचे नेते आणि माजी खासदार सुजय विखे पाटील यांचा सूर बदलल्यामुळे सुद्धा कर्डिले यांचं टेन्शन वाढण्याची शक्यता आहे. राहुरीमध्ये नेमकं काय घडतंय, तनपुरेंच्या भूमिकेमुळे तिथे निवडणूक होणार का? एकीकडे मुख्यमंत्री सांगतायत की आम्ही दोन्ही निवडणुका बिनविरोध करण्याचा प्रयत्न करू, पण जर विरोधकांनी आमच्यावरती निवडणूक लादली तर आम्ही लढण्यासाठी सुद्धा सज्ज आहोत, असं मुख्यमंत्री सांगत असताना विखेंचा सूर नेमका का बदलला? त्याचबरोबर राहुरी विधानसभा मतदारसंघ जटिल कसा आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहेत. नमस्कार, मी या ठिकाणी मुंबई तकमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. राहुरीमध्ये जागा रिक्त का झाली आणि मतदारसंघाचा थोडासा इतिहास मी तुम्हाला सांगणार. त्याच्यामध्ये शिवाजी कर्डिले यांचं 17 ऑक्टोबर 2025 रोजी 66 वर्षाचे असताना त्यांचं निधन झालेलं होतं. हृदयविकाराचा झटका आल्यामुळं त्यांचं निधन झालं. कर्डिले हे 6 वेळा आमदार राहिलेले आहेत. पूर्वी नगर उत्तर हा मतदारसंघ होता, तिथून ते 3 वेळा, आणि राहुरी विधानसभा मतदारसंघातून ते 3 वेळा, अशा 6 वेळेस निवडून आलेले होते. राहुरी विधानसभा मतदारसंघ हा अत्यंत जटिल आणि एक प्रकारे 3 तालुक्यांमध्ये विभागलेला मतदारसंघ आहे, जिथे नगर, पाथर्डी आणि राहुरी या 3 तालुक्यातल्या अनेक गावांचा समावेश सुद्धा या विधानसभा मतदारसंघात आहेत. पण शिवाजी कर्डिले यांच्या जाण्यामुळे त्यांच्या मुलाला उमेदवारी देण्यात यावी यासाठी भाजप कार्यकर्ते आग्रही असल्याचं पाहायला मिळतात. अनेक गावांमध्ये अक्षय कर्डिले जात आहेत, भेटीगाठी घेतात आणि एक प्रकारे उमेदवारीवरती दावा करताना पाहायला मिळतात. पण याच्यामध्ये ट्विस्ट कसा आलाय, तर प्राजक्त तनपुरे यांनी सुद्धा निवडणूक लढवण्याचे संकेत दिले. त्यांनी राहुरीमध्ये गुहा गावाचं नाव आहे, त्या गावामध्ये जाऊन त्यांनी एक प्रकारे भगवं उपरणं घातलेलं होतं, भगवी टोपी घातलेली होती आणि देशातील राज्यामध्ये हिंदूंचं सरकार असताना हिंदूंचे प्रश्न कसे काय सोडवले जात नाहीत, अशा प्रकारचं वक्तव्य करत एक प्रकारे भाजपमध्ये जाण्याचे सुद्धा संकेत दिलेले होते. आता तनपुरे कुटुंबीय हे कर्डिलेंचं राजकीय कट्टर विरोधक मानले जातात किंवा मुख्य राजकीय प्रतिस्पर्धी अशी ओळख राहुरी तालुक्यामध्ये कर्डिले आणि तनपुरे या 2 कुटुंबांची आपल्याला पाहायला मिळते. काल त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडेच आपण असणार असल्याचं वक्तव्य करताना निवडणूक लढवण्याचे संकेत दिले. ते काय म्हणतायत, तर मी आमदार असताना केलेला विकास जनतेच्या पुढे आहे, त्यांच्याही भावना लक्षात घेण्याचा प्रयत्न करेन, गावोगावी दौरे करणार आहेत, कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन लवकरच पोटनिवडणूक लढवण्याचा निर्णय जाहीर करेल. आता हे म्हणतात प्राजक्त तनपुरे. प्राजक्त तनपुरे हे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असले तरी सुद्धा ते भारतीय जनता पार्टीमध्ये जाण्याचे सुद्धा संकेत देत आहेत. म्हणजे त्यांना जर भाजपने सोबत घेतलं तर मग त्यावेळेला कर्डिले कुटुंबियांची किंवा अक्षय कर्डिले यांची अडचण होऊ शकते. आता हा झाला तनपुरेंचा भाग. दुसरा महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये आहे, ही निवडणूक कशीही झाली, बिनविरोध जरी झाली किंवा तिथे निवडणूक जरी झाली, तर याच्यामध्ये विखे पाटलांचा से अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. सुजय विखे पाटील हे लोकसभेत पराभूत झाल्यानंतर जिल्ह्यातल्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघावरती लक्ष देऊन आहेत. आता शिवाजी कर्डिले यांच्या निधनानंतर तिथे अक्षय कर्डिले यांच्या उमेदवारीची मागणी होत असली तरी सुद्धा सुजय विखे पाटील काय भूमिका घेणार हे अत्यंत महत्त्वाचं ठरतं. कारण यापूर्वीपर्यंत सुजय विखे पाटीलनी स्पष्ट भाषेमध्ये सांगितलेलं होतं की मी निवडणूक लढवणार नाही, ते आताही सांगतायत. पण आता त्यांनी एका सर्वेचा उल्लेख केलेला आहे, ज्यामुळं अक्षय कर्डिले यांची एक प्रकारे धाकधूक वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळं राजकीय वर्तुळामध्ये अशी सुद्धा चर्चा आहे की सुजय विखे पाटील यांना सुद्धा उमेदवारी मिळू शकते. कारण राहुरी विधानसभा मतदारसंघ हा नगर दक्षिण लोकसभेमध्ये येतो, जिथून सुजय विखे पाटील एकदा खासदार राहिलेत आणि मागच्या निवडणुकीमध्ये निलेश लंके यांनी त्यांचा पराभव केलेला होता. आणि आपण बघितलं असेल की पराभूत झाल्यापासून सुजय विखे पाटील हे नगर दक्षिणच्या ग्रामीण राजकारणामध्ये अत्यंत बारकाईने लक्ष देऊन ते काम करत आहेत. नगर दक्षिणेतल्या अनेक आमदारांसोबत ते जुळून घेत आहेत. एक प्रकारे पुढच्या लोकसभेची सुद्धा तयारी करताना आपल्याला पाहायला मिळतात. आता काल सुजय विखे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना ज्याचा मी उल्लेख करतोय, सूर का बदलला, त्यांची भाषा कशी बदलली, त्याबद्दल ते का म्हणालेत की मी काही स्पर्धेत नाहीये, त्यामुळे माझा काही विषयच येत नाही, पक्ष बेरजेच्या राजकारणावरती चालतो, एक आमदार महत्त्वाचा असतो, एखाद्याचं नाव सर्वेमध्ये नसेल आणि तुम्ही मला सांगाल त्याला निवडून आणा, ते आम्ही करू शकत नाही. जनतेच्या मताचा सन्मान होणं आवश्यक आहे. जनता जे नाव देईल तेच नाव मुख्यमंत्र्यांकडून येईल. आता अर्थात याच्यामध्ये सुजय विखे पाटलांनी अक्षय कर्डिलेंचा उल्लेख केलेला नाहीये, प्राजक्त तनपुरेंचाही केलेला नाहीये. पण जर सुजय विखे पाटील सांगतायत की एखाद्याचं नाव सर्वेमध्ये नसेल आणि तुम्ही मला सांगाल त्याला निवडून आणा, ते आम्ही करू शकत नाही. अर्थात सुजय विखे पाटील हे सुद्धा भाजपमध्ये आहेत, अक्षय कर्डिले हे सुद्धा भाजपकडून तिकीट मागतायत.
मग याचा अर्थ असा येऊ शकतो की कदाचित सुजय विखे पाटील हे अक्षय कर्डिलेबद्दल सांगू पाहत आहेत, जरी ते बोलत नसले तरी सुद्धा. मग त्यांनी हे विधान कुणाला उद्देशून केलं, जेव्हा की निवडणूक बिनविरोध करण्याची चर्चा सुरू आहे, जेव्हा की तनपुरे हे निवडणूक लढवण्याचे संकेत देत आहेत. त्यामुळं सुजय विखे पाटील यांच्या भूमिकेवरती सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. त्यांनी सूर बदलला का, हे सुद्धा चर्चा आता राजकीयमध्ये सुरू झाली. अर्थात त्यांनी त्यांच्या विधानामध्ये स्पष्ट केले, मी या स्पर्धेमध्ये नाही आहे, माझा काही विषय येत नाही. आणि त्यानंतर ते म्हणतात की बाबा ज्याचं नाव सर्वेमध्ये नसेल त्याला आम्ही काही निवडून आणू शकत नाही, की आम्ही तसं करू शकत नाही. आता ही चर्चा याच्यासाठी सुरू आहे, लोकसभेमध्ये पराभूत झाल्यानंतर सुजय विखे पाटील हे विधानसभा निवडणूक लढणार याच्याबद्दलची चर्चा महाराष्ट्रामध्ये अनेकदा झालेली आहे. कारण विधानसभेची निवडणूक ज्यावेळेला महाराष्ट्रामध्ये सुरू झालेली होती त्यावेळेला संगमनेर विधानसभा मतदारसंघातून सुजय विखे पाटील हे भाजपचे उमेदवार असू शकतात अशी ही चर्चा त्यावेळेला झालेली होती. पण ऐन वेळेला अमोल खताळ यांना शिवसेनेकडून उमेदवार मिळाली आणि सुजय विखेंनी किंवा त्यांचे वडील मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी अमोल खताळांना निवडून आणलं आणि बाळासाहेब थोरात यांचा पराभव झाला. पण आता राहुरी विधानसभा मतदारसंघातून सुजय विखे पाटील लढणार का, त्यांच्या त्या वक्तव्यावरून सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. परंतु अखेरीस भाजप पक्षश्रेष्ठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या सगळ्या प्रकरणावरती कसं पाहतात, कसा निर्णय होईल. अर्थात राजकीय नेते हे दोन्ही जागा एक प्रकारे बिनविरोध कशा होतील याच्याबद्दलचं तयारी करताना दिसत आहेत. परंतु राहुरी विधानसभा मतदारसंघामध्ये ग्राउंडवरची समीकरणं मात्र बदलताना पाहायला मिळत आहेत. या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.